गेल्या काही दिवसांपासून अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागात एक नवा धोका निर्माण झाला आहे। गोंड वाघोली, कुणबी वाघोली आणि पायवीर या गावांमध्ये पट्टेदार वाघाच्या दर्शनाने आधीच भीतीचे वातावरण निर्माण झाले असताना आता थेट जवलापूर परिसरातही वाघ किंवा बिबट्याचे ठसे आढळून आले आहेत। हा नक्की वाघ आहे की बिबट यावर प्रश्नचिन्ह कायम आहे। मात्र या हिंसक प्राण्यामुळे संपूर्ण परिसरातील नागरिक दहशतीखाली आले आहेत। चला जाणून घेऊया याबद्दल सविस्तर रिपोर्ट। अमरावती जिल्ह्याला लागून असलेल्या गोंड वाघोली, कुणबी वाघोली आणि पायवीर या परिसरात गेल्या काही दिवसांपासून पट्टेदार वाघाच्या दर्शनाने मोठी खळबळ उडाली होती। स्थानिकांनी वाघ पाहिल्याचा दावा केला होता, तर काही पाळीव जनावरांवर हल्ले झाल्याचेही समोर आले होते। या घटनेची माहिती मिळताच वन विभागाची टीम पायवीर येथील शेतात पोहोचली। त्यांनी केलेल्या तपासणीत जमिनीवर पावलांचे ठसे आढळले। वन विभागाच्या म्हणण्यानुसार हे ठसे वाघाचे नसून बिबट्याचे आहेत। मात्र स्थानिक नागरिक अजूनही हा वाघच असल्याच्या मतांवर ठाम आहेत। ही चर्चा सुरू असतानाच आता पत्रोड हद्दीतील जवलापूर शिवारातही असेच ठसे सापडल्याने परिसरातील भीती आणखी वाढली आहे। जवलापूर येथील पोलीस पाटील यांनी तातडीने याची माहिती तलाठ्यांना दिली। आता हे ठसे वाघाचे आहेत की बिबट्याचे हा प्रश्न कायम आहे। परंतु वाघ असो किंवा बिबट, हा एक हिंसक प्राणी असल्याने संपूर्ण भागात तणावाचे वातावरण आहे। नागरिकांकडून वन विभागाला लवकरात लवकर या प्राण्याचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरत आहे। जवलापूर परिसरातील या नव्या घटनेने आता वन विभाग आणि स्थानिक नागरिक यांच्यातील संवादाला अधिक महत्त्व आले आहे। नागरिकांमध्ये असलेली भीती आणि प्रशासनावरील जबाबदारी या दोन्ही गोष्टी लक्षात घेता या प्राण्यांचा तातडीने बंदोबस्त करणे अत्यंत गरजेचे आहे। या घटनेवर वन विभाग कोणती पावले उचलतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल।